नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी अरविंद पाटील. माझ्या मराठी गुरु 1981 या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी आनंदाने या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील कविता चौथी आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, आकृती बंद पूर्ण करा. अ, पहाट भक्तिमय करणाऱ्या. उत्तर आहे संत मुक्ताबाई, संत जनाबाई. आ, स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या. जिजामाता, राणी लक्ष्मीबाई. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? उत्तर आहे कवितेत आलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री आहे. आ, कवितेत कोणत्या शिखराचे नाव आले आहे? उत्तर आहे कवितेत कळसुबाई शिखराचे नाव आले आहे. ई, कवितेत कोणत्या नद्यांची नावे आली आहेत? उत्तर आहे कवितेत कृष्णा, भीमा व गोदावरी या नद्यांची नावे आली आहेत. प्रश्न तिसरा, कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. कवितेच्या ओळी आहेत: अवघ्या भारताची सेवा, बाणा आमचा मराठी, प्राण तळ हातावरी, सर्वांसाठी देशासाठी. अर्थ आहे, आम्ही महाराष्ट्र कन्या या कवितेत कवयित्री पद्मा गोळे असा संदेश देत आहेत की केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची सेवा करणे हा आमचा मूळ स्वभाव आहे, हाच आमचा मूळ बाणा आहे. सर्व लोकांच्या सेवेसाठी, संपूर्ण देशाच्या रक्षणासाठी प्राणांची पर्वा न करता प्राण तळहातावर घेऊ. प्रश्न चौथा अ, खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तीच्या पराक्रमाची आठवण करून देतात? ओळी आहेत: करू हातांची ही ढाल, बाळ बांधून या पाठी. उत्तर, या ओळी राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आठवण करून देतात. प्रश्न पाचवा, आपणास सर्वांना अभिमान वाटेल अशा कोणकोणत्या व्यक्तींचा आणि ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? उत्तर आहे, या कवितेत सह्याद्री पर्वत, कळसुबाई शिखर, कृष्णा, भीमा व गोदावरी नद्या या ठिकाणांचा उल्लेख आहे. तसेच संत मुक्ताबाई, संत जनाबाई, जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई या व्यक्तींचा उल्लेख आहे. प्रश्न सहावा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. अर्थ, आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. त्याचं उत्तर आहे, माय मराठी आमुची, स्वर्गाहुनीही आम्हाला माया मराठी भूमीची. खेळूया शब्दांशी या प्रश्नातील पहिला प्रश्न, खालील शब्दांचा आकार विल्हे म्हणजे वर्णमालेनुसार क्रम लावा. शब्द आहेत कन्या, माय, पहाट, भूमी, हात. वर्णमालेनुसार यांचा क्रम असा असेल: कन्या, पहाट, भूमी, माय आणि हात. प्रश्न दुसरा, खालील दिलेले शब्द वाचा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग या मध्ये शब्दांचे वर्गीकरण करून वहीत लिहा. पुल्लिंग: मुलगा, पक्षी, शिक्षक, चेंडू, कुत्रा, मित्र, वाघ, बैल, मोर आणि फुगा. स्त्रीलिंग: मुलगी, शाळा, गाय, शिक्षिका, वाघीण, खुर्ची आणि पिशवी. नपुंसकलिंग: पुस्तक, बाळ, घर,
विमान आणि गाव. मग माझ्या विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला ना? या स्वाध्यायाचा नीट व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षेमध्ये छान छान गुण मिळवा. माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओचा असाच आनंद घ्या. धन्यवाद.